बघा इथं ड्रॉइंगची स्पर्धा झाले सौरभ भाई आपल्या इथं आदर्श. किती वाजता सकाळी आलो आता बघा सौरभ परत जायचंय मला नाईटला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या ठाणे कोकणवरती स्वागत आहे. माझं नाव अजय. तर आपण 19 फेब्रुवारी साजरा करणार होतो आणि हे पूर्ण तयारी झाले पाहू शकता. तर सगळे आता म्हणजे मी आलो दुपारी लेट झाले, नाईट करून आलो. तर इथं गौरव आहे, सौरभ आहे, श्याम आहे आणि बाकी सगळी पोरं ते अशी म्हणजे अशी स्पर्धा ठेवली अशी चित्रकला काढायची. तर एक एक लहान लहान पोरांनी मस्त चित्र काढलंय. तर बघा एक इथं एक मोर काढलाय, तिकडं घर झेंडा काढलाय, त्या साईडला काय रस्ता आहे का यायला बिल्डिंग वाटली ती असं का कुठला रस्ता आहे तो एवढे आमच्या एरियामध्ये पोर आहेत लहान लहान. तर त्यांनी सगळ्यांना अशी ड्रॉइंग काढलंय ते दाखवतं सगळ्यांचं. बघा सगळ्यांचे ड्रॉइंग बघायचे. हा डोंगर काढतो अजून रेडी नाही झाले त्याचे, बाकी त्यांचे रेडी बाकी काढतो. मी दिवे करतो हे काढून ठेवलंय. तर सौरभने एवढे नाव लिहून ठेवले. किती माणसे केले त्यांनी त्यांचे जमा केलेत. आपण जमा केलेत. नृत्य डान्स स्पर्धा त्याच्यामध्ये बहुतेक आपली जास्त पोरांनी पार्टिसिपेट केलं, मस्त प्रतिसाद दिलाय. त्यानंतर भाषण मध्ये बहुतेक जण नावं घेतलेत. लहान पोरांना भाषण बोलणार आहेत, पोवाडा बोलणार आहेत. अशी मुलांना शिकवण लागली पाहिजे आणि ही चांगली शिकवण आहे. आता जर इथे बोलतील तर पुढे जाऊन बाहेरही बोलू शकतात. त्यांचा कॉन्फिडन्स लेवल इथल्यामुळे बाहेर वाढतो. त्यामुळे आपण त्यांना चांगली शिकवण द्यायची की बाहेर जाऊन आपलं नाव काढतील की बाबा आम्ही इकडे केलेलं, म्हणून आम्हाला आमचा कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि मी बाहेर जाऊन बोलू शकतो. म्हणजे कधी कुठे मोठं नाटकगृह असू द्या या शाळेमध्ये असू द्या, भाषण असू द्या, कुठे ते हक्काने बोलू शकतात, बिना आणि कॉन्फिडन्सने बोलू शकतात. अशी जिद्द पाहिजे आजसारखी. असे छोटे छोटे कार्यक्रम ठेवले मुलं त्यांचा कॉन्फिडन्स लेवल पण लय वाढते. बघा कॅमेरा फ्रंट वरती फ्रंट होतो त्या दाखवते. फक्त एक काम करा, टायमावरती येत जावा. हा टायमावर बस टायमावर तर येत जाणार. जसा टाइम भेटतो तसा येत जाणार आहे ना श्यामा. तुम्ही ना काय 7 वाजता आल्या कामावरून 4 वाजता इकडे आलाय. हा मग भाई हे बघ यांचे ड्रॉइंग बघ कसलं भार आहे. हा प्रत्येकाची ड्रॉइंग काढू नका. बघणारे प्रेक्षक या साईडला सकाळपासून थांबलेली पोरं होती आपले. आपण नाईट मारून आलो. ए बघ याने बेंटेन काढलं बघ. हो बेंटेनची ड्रॉइंग काढली. अरे पॅड आहे बघ ड्रॉइंग बघा महाराजांची असली काढले. एक पेपर देतात ना. अरे थोडी डार्क कलर पेपर बाकडे आलाय. आपले महाराजांची मूर्ती आणि इथं पोराने आणलेली महाराजांची मूर्ती असले बघा अप्रतिम. छत्रपती शिवाजी महाराज. हा आता हे 4 वाजले जात डोरेमॉन काढलाय. 4 टेडी. ठीक आहे. काय चाललंय? झालंय ना तुझं? झालं तुझं? झालं. हेच काम कर. अरे
असा ड्रॉइंग काढत हे कॉपी करतो का हा? तू काय काढलाय भावला काढलाय काय काढलाय त्याने तो काय तो झेंडा सोबत काय तो काय काढलेला त्यांनी पूर्ण कलर्स करून टाकला त्याला हा चॉकलेट हा ते हाय लपवून टाकला हा काय आहे हा? हे आहे मग ते काय आहे जा तिकडे बस तिकडे बॅनर बघा कसे छापलेले त्या साईडला म्हणजे किल्ले दाखले शिवनेरी किल्ला लोहर किल्ला कोरावर किल्ला प्रतापगड खांदेश्वर रायगड किल्ला परत ह्या साईडला सिंधुदुर्ग किल्ला ह्या साईडला असे प्रत्येक किल्ले असे काढलेले आहेत म्हणजे काढले म्हणजे महाराजांनी जसे जिंकलेले आहेत त्या साईडला पूर्ण इथं सगळं पोरांनी पूर्ण भारी असं डेकोरेट केलं आहे मंडप बांधलं आहे आता ह्याच्यानंतर दुसरी स्पर्धा चालू होणार आहे सौरभ दुसरी कुठली स्पर्धा चालू होणार आता सध्या तर आपण चित्रकला स्पर्धा बऱ्यापैकी पोरांनी प्रतिसाद दिला आणि नाही बोलून 33 पोरांचा समावेश झाला त्याच्यामध्ये आणि 33 पोरांचा. हे बघा हे बघू शकता खूप चांगल्या प्रकारे राजगड काढले हा राजगड किल्ला आता ही स्पर्धा संपल्यानंतरला आपण थोड्या वेळामध्ये अरे काय करतोय राष्ट्राच्या स्पर्धेसाठी सुरुवात करणार बाबा ते आहे. अंगा बिंगा लावून भाषणासाठी कपड्याला ते हात धुवून ये, टाकून दे ते 5 जण इंटरेस्टेड केलं बा त्यांनी त्या आहेत कलरचं? 5 जण खूप चांगल्या प्रकारे भाषण बोलतील अशी माझी आशा आहे हा आणि बोलते त्यानंतर पोवाडाही होणार आहे पोवाडाही ऐकायला तुम्ही आले कोणी पाहिजे. हे कोणी काढलंय? पोवाडा खूप भारी असणार आहे पोवाड्यामध्ये आपण पूर्ण काढायचा प्राची ना? शिगवण अंश सालवे आणि देवाश गंभीर आहे हा ही मोठी टक्कर होणार आहे याच्यामध्ये प्राईज काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण की तिन्ही भारी कलाकार आहेत आता बघू कोण कशा प्रकारे बोलतो कशा प्रकारे त्यांचा पोवाडा माणसं ऐकतात आणि टाळ्या वाजवतात जेवढा जास्त टाळ्या त्यांच्या पोवाड्यावरती तेवढा त्यांचं बक्षीस फिक्स करायचं आपण हा त्या साईडनी बस आणि वेशभूषा पण आहे फॅन्सी ड्रेस पण आहे फॅन्सी ड्रेस फॅन्सी पण ड्रेस पण ठेवलेला आहे. आहे. सगळे कॉम्पिटिशन ठेवले याचं कर तर इथं सौरभने काय? सांगितलं त्याप्रमाणे सगळे Fancy dress competition करून येणार चालू आहेस? असणार. फॅन्सी ड्रेस असणार हे सगळे लहान पोरच असणार नाव सांग तुझं. आणि आम्ही मोठी पोरं सगळं बघणार कसं काय त्यांचा ड्रेस कोड असणार त्या हिशोबाने आम्ही त्यांना बक्षीस लावलं बक्षीस देणारच आहे सगळ्यांना पण जो चांगलं कराल त्याला तसं भेटणार चांगला त्याचा पहिला प्राईज येईल त्याला अजूनच चांगलं आणि आहे असंही सांग बक्षीस तर आपण ठेवले जे नंबर येणार रँकिंग प्रमाणे आपण बक्षीस ठेवलेत हा. पण जे पार्टिसिपेट करतात त्यांना त्यांना पण पण आपण आहे. बक्षीस ठेवलेलं आहे ही हा. मोठी कमालीची गोष्ट आहे. म्हणजे कोणीही नाराज नाही होणार खूप लहान बक्षीस दाखवायचं तुला कॅमेरा बघ इकडून घेऊन ये आणि मुलं. इथून खाली जा इकडून खाली जा आणि बघा बक्षीस त्या पिशव्यांमध्ये आहे हे सगळे पिशव्यामध्ये ठेवलेत बक्षीस आता सध्या दाखवायचं नाही आपल्या उद्याच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला अरे उद्या म्हणजे उद्या अपलोड होईल तेव्हा दिसेल एक तर आता अपलोड होते एक उद्या येईल ठीक आहे सॉरी लहान पोरगी आहे त्याने पण एक भारी चित्र काढलं कसले भारी हां ते पूर्ण आता रेडी झाले अजून थोडी बाकी आहे टचअप द्यायचं बाकी आहे तिथं टचअप झाल्यावर तिकडं हे करतो तर ठीक आहे मी पण येतो एक माझा एक जॉब करून येतो लगेच आपला पार्ट टाईमचं बघा एवढ्या गर्दी बघा कधी इथं बक्षीस समारंभ चालू झाला झालं सगळं मीच लेट आलो त्यामुळं लहान लहान पोरं बघा सगळ्यांचा बक्षीस समारंभ चालू ह्या साईडला सगळी पब्लिक आहे पब्लिक फोटो काढायला येत आहे. मी यांचा पर्सनल फोटोग्राफर व्हिडिओग्राफर एडिटर एनिथिंग सगळं येतो व्हिडिओ सगळं अपलोड करून टाकतो फक्त चॅनल यांचा आहे ना यूट्यूबवरती नाही इंस्टाग्रामवरती आहे सगळं लास्टच्या जागेवर लगेच बक्षीस समारंभ संपत हे सोनू वंशिका काशी काय वंशिक काशी वंशिका काशी कोण आहे ये श्रावणी फुटफुडे काय फोटो काढते ना पोतमोडे सगळी जागा फुले जरा आपण पण नंतरला जाऊ रुपयाच श्री सजित राऊत महाराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज
सुंदररित्या तुम्ही बोललेला आहे शिवगर्जना तुला माईक पाहिजे तू बोलतोय बोला बोला बोल काही लावून द्यावी का रे आवाज कर